श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमो नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. श्री कुलदेवताय नमो नमः. श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय. श्री गोकर्ण बळे महाबळेश्वर भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम शांती शांती शांती. ओम नमो याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपात्म. आत्मरूप गणेश सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जो आकार चरण युगला उदर उदर विशाल आकार महामंडलाकार मस्तकाकारे हे तिन्ही जेथे कवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी आधी नमिले श्री गुरु आदि बीज. यत्र शक्तिर्न पतति तत्र सिद्धिर्न जायति. दैवीशा गुणमयी मम माया दुरतया मामे वै प्रपद्यन्ते माया मेतां तरतीते. नवीन 1947 इसवी सन 2026 साल 2026 साल षष्टी श्री मंद्रुप शालिवान 1947 इसवी सन 2025 साल 2026 साल जे आलेले मकर संक्रांत जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत बुधवारी पौष कृष्ण पक्ष वद्य पक्षातील सफला एकादशीच्या दिवशी 14 जानेवारी 2026 सालची मकर संक्रांत आलेली. मकर संक्रांतीचा पुण्यपर्व काळ मकर संक्रमण. मकर राशीत सूर्यनारायण हा सकाळी 8:55 प्रवेश करीत आहे व सायंकाळी 16 कलाक 55 4:55 पर्यंत दुपारी 8 तासाचा मकर संक्रांतीचा पुण्यपर्व काळ आलेला आहे. मकर संक्रमण. संक्रमण कशाचं? ज्ञानाचं संक्रमण, शक्ती संक्रमण, आत्मसामर्थ्याचं संवर्धन, संस्कृतीचं संरक्षण, वैदिक संस्कृतीचं हिंदू धर्म संस्कृतीचं संक्रमण आहे. ज्ञानाचं संक्रमण, अधिकाराचं संक्रमण, आत्मविश्वासाचं संवर्धन, शक्ती संक्रमण. यत्र शक्तिर्न पतति तत्र सिद्धिर्न जायति. ज्ञानाची या प्रवेश वेदयाची मती पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते. ज्ञानाचं संक्रमण, ज्ञानाचा प्रकाश पडन. संक्रांती संक्रांतीचा सण महत्वाचा आहे. प्रत्येक 12 महिन्याच्या 12 संक्रांती आहेत. मेष संक्रांती, वृषभ संक्रांती, मिथुन संक्रांती, कर्क संक्रांती, सिंह संक्रांती, कन्या संक्रमण आहे, तुळ संक्रमण आहे, वृश्चिक संक्रमण आहे, धनु संक्रमण आहे, मकर संक्रमण आहे, कुंभ संक्रमण आहे, मीन संक्रमण आहे. वर्षातील 12 महिन्याच्या 12 राशी असतात. प्रत्येक संक्रमण संक्रांत होत असते. पण मकर राशीचं संक्रमण हे उत्तर दिशेकडे दक्षिणेकडून प्रभा संपन्न उत्तर दिशेकडे मकर राशीत सूर्यनारायण प्रवेश केल्यानंतर उत्तर दिशेकडे कलेकलेने दिवस उत्तरायण चालू झाल्यामुळे कलेकलेने मकर संक्रांतीचा सण येत असतो. उत्तर संक्रमण, उत्तरायणाचा प्रारंभ. दक्षिणायन आणि उत्तरायण हे 2 आयन आहेत. 6 ऋतू आहेत, 12 राशी, 27 नक्षत्र आहेत आणि 7 वार आहेत. 27 योग आहेत आणि 11 करण आहेत. मकर संक्रमण, ज्ञानाचं संक्रमण, अधिकारी पदावर संक्रांत, बालकरणावर संक्रांत होत आहे. सफळा एकादशी 14 जानेवारी बुधवार 14 जानेवारी 2026 सालची 2026 सालची मकर संक्रांत. संक्रांतीचा सण बुधवारच्या दिवशी पांडुरंगाचा वार, पांडुरंग परमात्म्याच्या श्रीहरी वासुदेवाचा वार. त्या दिवशी मकर संक्रमण एकादशी असून मकर संक्रमण आहे. पुण्य पर्व काळे, पुण्य संपादन, नामस्मरण, जप, ध्यान, धारणा, मेडिटेशन अँड लाईफ, पीस ऑफ माइंड, उपासनेसाठी, तपश्चर्या करण्यासाठी पवित्र दिवस ते सण उत्सव. हिंदू संस्कृतीचं वैदिक संस्कृतीचं धर्मरक्षण करण्यासाठी, गोमातेची सेवा करण्यासाठी, सामाजिक ऐक्य
तिळगुळ घ्या, गोड बोला, आनंदाचं प्रतीक तिळगुळ, आरोग्याला स्निग्ध पदार्थ, आरोग्याची प्राप्ती. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये मकर संक्रांतीचा सण येत असतो. आरोग्याचं संरक्षण. 6 ऋतूमध्ये हेमंत ऋतूमध्ये मकर संक्रांत आलेली आहे. शुभकारक आहे, सर्वांसाठी शुभकारक आहे. पण बालवकरणावर संक्रांत होत आहे म्हणून संक्रांत यंदा वाघावर बसलेली आहे. संक्रांतीचे वाहन वाघ आहे, वाघ. आणि किंक्रांत घोड्यावर बसलेली. कुमारी अवस्थेत आलेली आहे. केशराचा गंध कपाळाला तिलक केलेला आहे, गंध लावला, विलेपन केलेले आहे. आणि 47 मुहूर्ती संक्रांत. 15 मुहूर्त असतात, 30 मुहूर्त असतात, 45 मुहूर्त असतात. पण चालू वर्षी 2026 सालचे 47 मुहूर्ती संक्रांती. 7 आणि 4 11. चंद्राचा अंक आहे, 2 अंक चंद्राचा आहे. मनशांती. काय लिहिती काय शांत बस. केसर चालू आहे. मकर संक्रांत ही लाभकारी आहे. संक्रांत ही पायस खाती. पायस म्हणजे खीर, खिरीचं भोजन, तांदळाची खीर, दूध, साखर, तांदळाची खीर करून संक्रांत खिरीचं भोजन करीत आहे. केशराचं गंध लावलेले. कुमारी अवस्थेत संक्रांत आलेली. संक्रांतीचे वार मोहदरी, नक्षत्र नाव नंदा. 47 मुहूर्ती संक्रांत लाभकारी आलेली. सोनं अलंकार, सोनं चांदी अलंकार महाग होतील. सोन्यासारखे माणसं, सत्य धर्माचा विजय होईल. संक्रांत झडती घेण्यासाठी आलेली. कार्यक्षेत्र, अधिकारी वर्ग, सरकारी अधिकारी, गुन्हेगारांची झडती. कार्यक्षेत्रातली गैरप्रकाराची लबाडीची झडती घेण्यासाठी मकर संक्रांत सर्वांसाठी आलेली. सत्य धर्माचा विजय, सनातन वैदिक संस्कृतीचं धर्म रक्षण करण्यासाठी झडती घेण्यासाठी आले. तरी झडझडोनी महिलानी ग ये भक्तीची वाटे लाग, मग तू पावती अव्यंग निज धाम माझे. परमात्म्याचं ध्यान, वैकुंठ नायकाची सर्वसत्ता, सर्वशक्तिमान परमात्मा, पांडुरंग परमात्मा, विश्व परमात्मा, श्रीहरी वासुदेव. भक्तांना कसोटी. देवधर्म करताना, तीर्थयात्रा करताना ऑक्टोबर 2026 ते इसवी सन 2027 साल, इसवी सन 2027 साल ही कुंभमेळ्याचं साल आलेले. साधू संतांचा कुंभमेळा. नाशिक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर भगवंताचा 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा पुण्यपर्व 2027 सालामध्ये आलेला आहे. आणि 2026 सालापासून, कार्तिक महिन्यापासून कुंभमेळ्याचा पुण्यपर्व काळ सुरुवात होत आहे. कार्यारंभ 2027 सालापर्यंत नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नान प्रारंभ होत आहे. पुण्य पर्वकाळे ज्ञानाचा कुंभ, बुद्धिमत्तेचा कुंभ, विद्येचा कुंभ, तपस्व्यांचा ज्ञानाचा कुंभ आहे, धर्माचा कुंभ आहे, हिंदू धर्म संस्कृतीचा कुंभ आहे. कुंभमेळा ज्ञानाचा मेळा, ज्ञानाचा संवाद, धर्माचा संवाद, धर्माचं संवर्धन, रक्षणाला महत्व आहे. हिंदू धर्माचा विजय होण्यासाठी, झडती घेण्यासाठी, प्रकारांवर आळा बसण्यासाठी, कायदेशीर रित्या माहितीच्या अधिकारातून आणि कायदे क्षेत्राची सुद्धा झडती होईल. अधिकारी वर्गाची झडती होईल. शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होईल. शिक्षकांना कसोटी अग्निदिव्यातून जावं लागेल. अध्यापन कला अग्निदिव्यातून प्रगट होईल. विद्यार्थ्यांची नुकसान होणे म्हणून शिक्षकांवर बंधनं घातली जातील. कायदेशीर बंधनं, धर्मसंस्कृतीवर सुद्धा बंधनं, वारकरी पंथावर, धर्मपीठांवर सुद्धा कायदेशीर कलमान्वयीत 14 प्रकारचे बंधनं राहतील. धर्मपीठांना, साधू संतांना, प्रवचन कीर्तनकारांना सुद्धा 14 प्रकारचे कलमान, सरकारी कलमांमुळे, कायदेशीर दंडविधान कलमांद्वारे 14 प्रकारचे कलम जाहीर होतील. आणि नवीन क्रांतिकारी बदल, क्रांतिकारी अधिकारी कलमांद्वारे संरक्षण खातं, शिक्षण क्षेत्र, वायुदल, भूदल, सेनादल आणि संस्कृतीचं धर्मपीठ, धर्माचार्यांना कायदेशीर बंधनातून जावं लागेल, अग्निदिव्यातून जावं लागेल. संस्कृतीचं रक्षण व्हावं. विद्यार्थ्यांची नुकसान म्हणे कुमारींना त्रास, कुमारांना त्रास, स्वैराचारामुळे.
भ्रष्टाचारामुळे आईवडिलांच्या हातात तुरी देऊन विद्यार्थी आपल्या आईवडिलांची आपल्या जीवनाची फसवणूक करून घेतील. मुलींवर बंधन, कुमारी अवस्थेत संक्रांतलेली कुमारी पळून जातील. आईवडिलांवर स्वैराचारणे मागतील. आईवडिलांची किंमत सांभाळणं, इज्जतीला महत्व आहे, संरक्षणाला महत्व आहे, आज्ञाधारक पानाचं शिष्टाचार महत्वाचं आहे. शिस्तबद्ध जीवन. शिक्षक सुद्धा शिस्त लावू शकतात, पण शिक्षकांवर सुद्धा कायदेशीर बंधनं निर्माण होतील. म्हणून नवजात बालक, कुमारी, सुवासिनी धर्माचं संरक्षण, इज्जतीमध्ये राहण्यासाठी प्रसंगावधान, समयसूचकता ठेवून चालवावे लागेल. संक्रांतीच्या दिवशी उठल्याबरोबर गणपतीचं नामस्मरण करावं, सरस्वती मातेचं नामस्मरण करावं. आपल्या इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, कुलस्वामिनी, कुलदेवीचा, अन्नपूर्णा देवीचा, जगदंबा, तुळजा भवानी, शिवपार्वतीचं नामस्मरण, ध्यानधारणा करावी. मंगल अभ्यंग स्नान करावं, नवीन वस्त्र परिधान करावेत. देवाला नैवेद्य, पूजा, आरती, गोमातेची सेवा, 7 प्रदक्षिणा गोमातेला करावा. गोग्रास खाऊ घालावा. आपल्या वास्तुदेवतेला नैवेद्य दाखवावा. अन्नपूर्णा, कुलस्वामिनी, ग्रामदैवतांना नैवेद्य दर्शन करावं. नामस्मरण करावं, ध्यानधारणा करावी, उपासना करावी, पूजा भक्तिमार्ग करावा. संक्रांतीच्या दिवशी उठल्याबरोबर गणपतीचं, सरस्वती मातेचं, कुलस्वामिनी, कुलदेवतेचं, वसुंधरा देवीचं हाताचं कर दर्शन करावं. भगवंताचं नामस्मरण करावं, ध्यान चिंतन करावं, उपासना करावी, भक्ती उपासना दिवस आनंदात घालवावा. संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात दात घासणे, मिसरी लावणे, तांबाखू खाऊ नये, व्यसनाधीन होणे, व्यसनातून मुक्त व्हावं, व्यसन करू नये आणि अतिथीचा मान सन्मान करावा. गो ब्राह्मण, देव, भक्ती, साधू संतांची सेवा करावी. आतिथ्य धर्माचं पालन केलं पाहिजे. स्वानंदम धर्मम सुतास सुध्या कांता मृदू भाषण इच्छापूर्ण धरण स्वयोषित राती आज्ञापरा सेवकः अतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पाननग्रहे साधो संगम उपासतेच सततम धन्यो ग्रस्ताश्रम धन्य आहे. कुटुंब परिवारांनी, माता पित्यांनी, कुटुंब चालकांनी, माता पित्यांनी अतिशय आनंदात राहावं. मुलांवर हिंदू धर्म संस्कृतीचे शिस्तबद्ध जीवन आज्ञा पालन करावं. स्वतः आनंदित, कुटुंब आनंदित, परिवार आनंदित आणि आपले सेवक आनंदित आणि अतिथी धर्माचं पालन करावं. तर कुटुंबाचा आनंद वाढायला वेळ लागणार नाही. कुटुंबाचं नंदनवन, जीवनाचं नंदन, वैकुंठ नंदनवन प्राप्त होईल. आणि ही भगवंताच्या कृपेने मकर संक्रांत शुभकारक आहे, पण झडती घेण्यासाठी आलेली. धडधडोनी तरी धडधडोनी महिला आणि काही भक्तीचे वाटे लाग मग तो पावसी अभ्यंग निजधाम माझे निजधाम. वैकुंठातला सुख मृत्यू लोकात आपल्या घरामध्ये नंदनवन झाल्यानंतर वैकुंठाचं सुख प्राप्त होईल. म्हणून आपल्या हिताचा निर्णय ही संक्रांत, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला, तिळपात्र, तिळगुळाचं दान, सौभाग्य सुवासिनी स्त्रियांनी हळदी कुंकवाचं दान वान, सौभाग्य रक्षणासाठी, सवित्र सूर्यनारायणाच्या प्रसन्नतेसाठी देवधर्म करावा. सुवासिनीची ओटी भरावी, तिळगुळ घ्या, गोड बोला. दिवस हरिनामस्मरणामध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये, ब्रह्मचिंतनामध्ये, आत्मचिंतनामध्ये, प्रभू ईश्वर चिंतनामध्ये, श्रीहरी चिंतनामध्ये, नामचिंतनामध्ये घालवावा. आणि नामामृत सार जीवनामा नाम घेता उठावटी भगवत भावना सर्वाभूती. हिची परमार्थाची साधनं मुखी नाम, हृदयी ध्यान. हृदयात भगवंताचं ध्यान करावं, ब्रह्मचिंतन करावं, गुरुचिंतन करावं. दत्तात्रय प्रभूंचं, भगवान दत्तात्रयांचं, श्री स्वामी समर्थांचं, श्री गजानन स्वामी समर्थांचं चिंतन करावं. त्र्यंबकेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, ओंकारेश्वर भगवंताचं, गुरुदेवांचं, विश्वगुरूंचं आत्मचिंतन करावं. आणि तिळगुळ घ्या, गोड बोला, तिळगुळाचं दान करावं, सौभाग्य वाईनं दान करावं, गोमातेला नैवेद्य खाऊ घालावा, पूर्वजांना नैवेद्य दाखवावं, वास्तुदेवतेला नैवेद्य दाखवावा, कुलस्वामिनीला, इष्टदेवतेला, ग्रामदेवतेला, स्थानदेवतेला आणि अन्नपूर्णा देवी देवतेला नैवेद्य समर्पण करून अतिशय प्रसन्न मनाने यथेच्छ भोजन करावं. दिवस हरिनामस्मरणामध्ये घालवावा. सर्वांना मंगलकारक मकर संक्रांतीच्या 2026 सालच्या मकर संक्रांतीच्या मंगलकारक शुभेच्छा, शुभाशीर्वाद. तिळगुळ घ्या, गोड बोला. जो गोड बोलेन
प्रेमाने जिव्हाळ्याने आपुलकीने जो गोड बोलेल तो विश्व जिंकेल आणि विश्वात तो प्रसिद्धीला येतील आणि सर्व धर्मसम भाव ऐक्य भाव आपुलकीचा भाव ठेवला पाहिजे. गोड बोललं पाहिजे. हे ब्रह्मवाणी अक्षरवाणी ब्राह्मणाचा आशीर्वाद सर्वांसाठी सर्व धर्म समभाव ठेवून समानतेची वागणूक विश्वामध्ये आनंदाची वागणूक आनंदाचं अधिष्ठान शांतीचं अधिष्ठान ऐश्वर्य समृद्धीचं अधिष्ठान सर्व धर्मातील बंधू भगिनींना मंगलकारक शुभाशीर्वाद. मकर संक्रांतीचा पर्व काळामध्ये सर्वांना सद्बुद्धी निर्माण होऊन दुर्बुद्धी दूर हो आणि आपुलकीच्या भावनेने मकर संक्रांतीच्या मंगलकारक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त. श्री शुभम भवतु शुभम. अखंड कल्याण. जयाचे उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाची जीवाचा आनंद मकर संक्रांतीचा आनंद वैश्विक विश्व शांतीचा आनंद प्राप्त होण्यासाठी हिंदू संस्कृतीचे संगोपन संवर्धन प्रत्येकाने आचरण पवित्र ठेवलं पाहिजे आणि व्यसनाधीन न होता व्यसनातून मुक्त व्हावं कुमार कुमारींनी मुक्त व्हावं आणि आईवडिलांच्या आज्ञाधारकपणाने विचार पाल्याने कुमार कुमारींनी केलं पाहिजे. आपलं घर हे नंदनवन बनवलं पाहिजे. गोकुळासारखं सुख याच जन्मात मृत्यू लोकांमध्ये आपल्या घरातून आपुलकीच्या भावनेने आदराच्या भावनेने माता पित्यांना वंदन करून आपलं सुख वाढवलं पाहिजे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची. विचार केला पाहिजे आपल्या कुटुंबाचं सुख कशाने वाढेल. सर्व सुख्याजे येथेच वळली संतांची देखील चरणामोजी. सर्व काळ होतं आठवीत म्हणी फिटेल तर धरणी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठित मग. पुढे झाले चित्त समाधान आपलं अंतकरणाला हृदयाला मनाला बुद्धीला कुटुंबाला परिवाराला घराला घरपण कशाने येतं तर प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने आणि प्रेम सूत्र दोरी. म्हणून शांती पाहिजे. घराची शांतीभंग होता का म्हणे एक विचार आपुलकी पती पत्नीने एक विचाराने कन्या माता कन्येने सून सासू सुनेने आणि पिता पुत्राने आपुलकीने जिव्हाळ्याने सुसंवाद केला पाहिजे. आणि सासू सुना म्हणजे हे मायलिकी समजले पाहिजे तरच आईवडिलांचा आशीर्वाद. पतीची सेवा धर्मपत्नीने करावी. पुत्रांनी पित्याची माता पित्यांची सेवा करावी आणि भक्तांनी देवाची सेवा करावी आणि मुमुक्षु साधकांनी सद्गुरू साधू संत महात्म्यांची ऋषी मुनींची सेवा करावी. गोमातेची सेवा करावी. हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. संस्कृतीचं रक्षणाला महत्व आहे. आपलं रक्षण संस्कृती करीत असतील संस्कृतीचं रक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे. मंगल गोड बोललं पाहिजे. कसं बोलले पाहिजे. सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द ऐसे कल्लोळ अमृताचे अमृतासारखं गोड बोललं पाहिजे. सत्य बोललं पाहिजे. सर्वांच्या हिताचं आणि शुभकारक पवित्र मंगलकारक मधुर माधुर्य भावाने आपुलकीच्या भावाने लज्जायुक्त गोड ऐकणाऱ्याला किती गोड वाटलं पाहिजे आणि हितकारक बोललं पाहिजे. सत्य पण कटू सत्य नसावं. मधुर वाणीने आपल्या सर्वांच्या हिताचं बोललं पाहिजे. मन मुंडा मग ब्रह्मधुंडा. मनाचं मुंडन म्हणजे सत्य बोलण्याने हितकारक कोमल मंजूर हितकारक जिव्हाळ्याने आपुलकीने प्रेमाने आणि संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी गोड बोललं पाहिजे. स्निग्ध बोललं पाहिजे आणि आपल्या हिताचं तसंच दुसऱ्यांच्या हिताचं कल्याण करणारं विश्वाला शांती निर्माण करणारं सुख शांती समाधान आनंद निर्माण करणारं असं आपलं बोलणं असलं पाहिजे. वाणी गोड पाहिजे. आवळ्यासारखं ज्ञानयुक्त भक्तियुक्त अर्थपूर्ण रसभरीत प्रेमयुक्त वाणी. प्रेमी विण सार जीवना माझी. प्रेम वाटलं पाहिजे. प्रेम दिल्याने वाढत असतं आणि ते विश्वावर आईवडिलांवर कुलस्वामिनी कुलदेवावर संस्कृतीवर धर्मसंस्कृतीवर कर्तव्यावर प्रेम करावं आणि सर्वांच्या हिताचा निर्णय हितकारक बोललं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपले सुख मानावं. दुसऱ्याचं सुख पाहून आपण तरफड करू नये तर दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून आपण आनंदित उल्लसित मोटिवेशन इमिडिएट तात्काळ फलप्राप्ती होईल. आनंदाची निर्मिती होईल आणि आनंद वाटायचा असतो आनंद घ्यायचा असतो.
आनंदाला महत्व आहे. दयाचे निवळी उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाची या. सुखाचा व्यवहार, आनंदाचा व्यवहार, आनंद परमात्म्याच्या कृपेशिवाय, ज्ञानाच्या कृपेशिवाय, ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, विश्व शांती प्रस्थापित करणारे साधू संत, ऋषी मुनी आणि श्री नवनारायण नाथपंथ हिंदू संस्कृतीचं रक्षण करणारा पंथ आहे. आपला भक्तिपंथ महत्वाचा आहे. नामस्मरण करा, तिळगुळ घ्या, गोड बोला आणि आपल्या इष्टाचं बोला. अशी धर्मसंस्कृती मकर संक्रांत 2026 सालची मकर संक्रांत आपल्या आनंदाची, वृद्धीची भरभराट करो, भाग्याची वृद्धीची भरभराट करो, यशाची भरभराट करो आणि आपल्या जीवनाचा, आपल्या सर्व धर्म समभाव, समानतेची वागणूक, ऐक्याची वागणूक, संस्कृतीचे संरक्षण, शिस्तबद्ध जीवन, वैदिक संस्कृतीचं रक्षण व्हावं, भक्तांचं कल्याण व्हावं. अशी मकर संक्रांत 2026 सालची आलेली आहे आणि सर्वांचा आनंद घेऊन आलेली आहे, आनंद करणारी आलेली आहे. आणि नवीन क्रांतिकारी कार्यक्षेत्रात, अधिकारी वर्गामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सर्वांसाठी नवीन कायदे निर्माण होतील. शिस्तबद्ध जीवन, नवीन जीवनाला दिशा प्राप्त होईल, विश्वाला दिशा मिळेल. प्रत्येक अधिकारी पदाधिकारी यांची झडती, गुन्हेगारांची झडती घेण्यासाठी मकर संक्रांत आलेली. हे पुन्हा पुन्हा सांगणे नव्हे तर प्रत्येकाने कायद्याच्या बंधनाचं, दंडविधानाचं कायदे क्षेत्राला सहकार्य करावं आणि गुन्हेगारांपासून, प्रवृत्तीपासून, अवैध प्रकृती, गैरप्रकारापासून आपलं जीवनाचं, कुटुंबाचं, परिवाराचं, समाजाचं, मानवतेचं संरक्षण केले पाहिजे. अशी मकर संक्रांतीचा शुभ संदेश आलेला आहे. आणि सर्वांनी विश्वामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे. प्रामाणिकपणाने जो वागेल त्याचं धर्मसंस्कृती रक्षण करील. सत्य धर्माचा, सनातन धर्माचा, वैदिक संस्कृतीचा, हिंदू संस्कृतीचा, स्वधर्मरक्षणाचा, स्वकर्तव्याचा आनंद वृद्धिंगत होईल. मंगलकारक शुभाशीर्वाद. शुभम भवतु. श्री कल्याणमस्तु. श्री गुरु चरणार्पितमस्तु. ओम शांती शांती शांती. श्री कल्याणमस्तु. सुखी आयुष्यमान. धन्यवाद. झाले.